नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्व महिलांचे स्वागत करतो. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. सर्वात मोठी या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. 15 मार्च म्हणजेच आजच आलेली ही महत्त्वाची अपडेट आहे. तर हा व्हिडिओ सर्व माता भगिनींसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. म्हणून ज्या ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले त्या महिलांनी सर्वप्रथम कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले. ज्या महिलांना अजूनपर्यंत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळाला असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला अजून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे. जेणेकरून तुम्हाला पैसे मिळाले पाहिजे ह्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. कारण भरपूर महिलांना ठिकाणी पैसे मिळाले. जर तुम्हाला मिळाले नसेल तर तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. म्हणून कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला हप्ता मिळालेला नाही आहे. फेब्रुवारीचं मिळालं नाही की मार्चला मिळालं नाही आहे ते लिहून पाठवा. प्लसमध्ये ज्या ज्या महिलांना मार्चचा मिळाला असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला मार्चचा पैसे या ठिकाणी मिळाले. ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता मिळाला आहे. जेणेकरून पुढील जो हप्ता असेल त्याची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे. तुमच्या अकाउंटवर ते पैसे तुम्हाला ठिकाणी पाठवण्यासाठी मी मदत करणार आहे. तर बघा, आजची महत्त्वाची अपडेट आहे की मार्चचे 1500 रुपये प्लसमध्ये 2100 रुपयेबाबत या ठिकाणी महिलांमध्ये खूप डाऊट आहे की 2100 रुपयाचा ठिकाणी हप्ता येणार होता कारण रक्कम या ठिकाणी वाढ झालेली होती. तर 2100 रुपयाचा हप्ता मला मिळणार होता, मग तो का मिळत नाही आहे असे सुद्धा खूप या ठिकाणी महिलांचे प्रश्न विचारले जात होते. तर आता फायनली महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याविषयी तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करणार आहे. सर्वप्रथम सर्व महिलांनी व्हिडिओ लाईक करा. ज्या महिलांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला ह्या चॅनलवर सर्व लेटेस्ट अपडेट आणि तेही सर्वात अगोदर मिळत असतात. म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर आता आपण प्रॉपर्टी जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा, आपण या ठिकाणी आलं प्रूफमध्ये संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची आजचीच अपडेट आहे. लाडकी बहीण योजना तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला पाहायला मिळतं आहे. लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना कधी मिळणार? 2100 रुपये. आता खूप साऱ्या महिलांचा हाच प्रश्न आहे की सर आम्हाला ठिकाणी 2100 रुपये मिळणार होते, हप्ता ठिकाणी वाढ होणार होता, प्लसमध्ये बोनस हप्ता मिळणार होता किंवा या ठिकाणी होळीचं गिफ्ट मिळणार होतं, त्याचं काय झालं? संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो. तर संपूर्ण माहिती आपल्या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. म्हणून सर्वप्रथम सर्व महिलांनी लाईक करायचं आहे. तर बघा, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री तुम्ही जर बघितलं अजित पवार यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या ठिकाणी मित्रांनो सादर केलेलं आहे. अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना तुम्ही जर बघितलं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना वाढीव रकमेची तरतूद केली जाईल अशा ठिकाणी आशा होती. म्हणजेच भरपूर महिला ठिकाणी आशा होती की आता रक्कम या ठिकाणी वाढणार आहे कारण 1500 रुपयावरून ती 2100 रुपये ठिकाणी केली जाईल, अशा ठिकाणी तरतूद केली जाईल अशी अपेक्षा महिलांना ठिकाणी होती. पुढे बघा, मात्र ती या ठिकाणी फेल ठरलेली आहे. म्हणजेच त्याचं कारण असं आहे की 2100 रुपये ठिकाणी वाढवले गेलेले नाही आहे. जेवढे तुम्हाला ठिकाणी मिळत होते 1500 रुपये आताही ते तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे. तर ही जी काही मित्रांनो आशा महिलांना होती किंवा लाडक्या बहिणींना होती ती सक्सेस या ठिकाणी मित्रांनो फेल ठरलेली आहे. आता ती फेल का ठरली त्यामागचं रिझन काय, त्यामागचं कारण काय तेही तुम्हाला मी सांगतो. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. प्लसमध्ये ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला ठिकाणी मार्च महिन्याचा हप्ता अजून मिळाला नाही आहे. ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला ठिकाणी 1500 रुपये आले आहेत, मला 1500 रुपये मिळाले आहेत, मार्च महिन्याचा हप्ता मला मिळालेला आहे. आणि जर तुम्हाला मार्चचा मिळाला असेल किंवा फेब्रुवारीचा मिळाला असेल, एकही हप्ता जर तुमचा बाकी असेल तर नक्की लिहून पाठवा. कारण तुम्हाला तो हप्ता मिळण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. काही प्रॉब्लेम असेल तर बिंदासपणे ह्या बाबाला विचारा, तुमचे सर्व प्रश्नांची उत्तर मी देणार आहे. म्हणून तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारायचे आहे कारण तुम्हाला पुरेपूर मदत मी करणार आहे. म्हणून सर्व महिलांनी लिहून पाठवा की तुम्हाला पैसे मिळाले की नाही, ठीक आहे. किंवा एकही हप्ता जर बाकी असेल तर लिहून पाठवा की सर मार्चचा हप्ता बाकी आहे किंवा फेब्रुवारीचा हप्ता बाकी आहे तेही लिहून पाठवा. आणि जर मिळाले असेल तर तेही लिहून पाठवा. तेवढीच मला ठिकाणी खुशी मिळणार आहे की महिलांना ठिकाणी पैसे मिळत आहेत. तर तुम्हाला पैसे मिळाले असेल लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले आहेत. बघा, त्यामुळे आता या योजनेअंतर्गत प्रति महिना 2100 रुपये ठिकाणी केव्हा मिळणार याबाबत अनेकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. तुम्ही बघू शकता तुमच्याही मनामध्ये हीच उत्सुकता असेल की तुम्हाला 2100 रुपये केव्हा मिळणार. दरम्यान विद्यमान स्थितीत तर लाभार्थ्यांना प्रति महिना या ठिकाणी 1500 रुपये या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं आताची जी सिच्युएशन आहे, आताची जी परिस्थिती आहे त्यानुसार महिलांना फक्त ठिकाणी 1500 रुपये मिळत आहे. जसं की फेब्रुवारीचा हप्ता 1500 मिळाला आहे, महिलांना मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा ठिकाणी वितरित केले जात आहे 1500 रुपये. भरपूर महिलांच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत. अजूनही बाकी की ज्यांना 1500 रुपये मिळाले नाही आहे त्यांना या ठिकाणी पैसे वितरित केले जात आहे. आजही भरपूर महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे, तर तुम्हाला मी मदत पुरेपूर करणार आहे. आणि जर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर नक्की लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला आहे.
ठीक आहे. पुढे बघा, राज्याची एकूणच आर्थिक परिस्थिती या ठिकाणी पाहता पुढचे जे आणखी काही महिने तरी योजनेची ही स्थिती कायम राहणार असल्याचं चित्र आहे. मग 2100 रुपयांचं काय हा प्रश्न उपस्थित होतो. त्यासाठी अधिक आपल्याला ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही बघितलं राज्याची जी आर्थिक स्थिती आहे ती जर बघितली तर पुढची जे काही आणखी हप्ते आहेत, काही आणखी महिने आहेत, तर त्या आणखी महिन्यामध्ये तुम्हाला ठिकाणी फक्त 1500 रुपये या ठिकाणी मिळतील अशा ठिकाणी अपेक्षा वर्तवली जात आहे. म्हणजेच तुम्हाला 1500 रुपये या ठिकाणी मिळणार आहे आणखी पुढे सुद्धा. म्हणजेच आता तुमचा पुढचा हप्ता असेल त्याची तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे. त्याची तुम्हाला मी अपडेट व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे, की ते तुम्हाला कधी मिळतील किंवा कोणकोणत्या महिलांना मिळतील किंवा कोणकोणत्या महिला ह्यासाठी पात्र नसणार आहेत, संपूर्ण तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करत राहणार आहे. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी सर्व अपडेट मिळत राहणार आहे. आता मग 2100 रुपये तुम्हाला कधी मिळतील हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. तर पुढे बघा, आदित्य तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे, लाडकी बहीण योजना राज्य सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून चालवली जाते. ह्या खात्याच्या मंत्री आहेत आदित्य तटकरे. त्यांनी विधिमंडळामध्ये बोलताना सांगितले की या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या प्रति महिना 1500 रुपये या रकमेमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये वाढ करून ती 2100 रुपये केली जाईल, असे आम्ही केव्हाच म्हणलेलं नव्हतं, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. विधानसभा निवडणुकीत सादर केला जाणारा जाहीरनामा हा 5 वर्षांसाठी असतो. तुम्ही जर बघितलं तर आदित्य तटकरे यांच्या विधानाचा अर्थ असा काढला जात आहे की राज्य सरकार यंदा नाही पण पुढे केव्हा तरी या योजनेची रक्कम वाढवून ती 2100 रुपये करण्याची शक्यता आहे, हे या ठिकाणी खरं सांगितलं जात आहे. म्हणजेच तुमचे 2100 रुपये या ठिकाणी वाढणार आहेत, पण सध्या तरी त्या ठिकाणी वाढणार नाही, कारण की राज्यावर आर्थिक या ठिकाणी जी काही मित्रांनो आर्थिक स्थिती आहे ती बघता 2100 रुपये तुम्हाला ठिकाणी सध्या तरी मिळणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण बोनस तुम्हाला ठिकाणी मिळू शकतो. ठीक आहे, लाभार्थ्यांना हप्ता मिळण्यास विलंब होत आहे. आता बघा, राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून सुरुवातीचा काही काळ वगळता प्रति महिने मिळणारे सर्व हप्ते वेळेत चुकते केले आहेत. अपवाद मात्र फेब्रुवारी 2025 महिन्याचा जो ठरला, राज्य सरकारने आगाऊ जाहीर करून देखील या महिन्यांचे फेब्रुवारी 2025 पैसे राज्य सरकारने वेळेत दिले नाहीत. राज्य सरकार शक्यतो प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये किंवा तो संपण्यापूर्वी हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरण पद्धतीने पाठवत असते. मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास जागतिक महिला दिनाच्या मुहूर्त उजळावा लागलेला आहे, तरी अजून पैसे मिळाले नाही आहे. आता कोणकोणत्या महिन्याला फेब्रुवारीचा हप्ता मिळाले त्यांनी लिहून पाठवा, कोणकोणत्या महिन्याला मार्च महिन्याचा हप्ता मिळेल ते लिहून पाठवा, कारण मार्च आणि फेब्रुवारीचे दोघी हप्त्या ठिकाणी आता तुम्हाला मिळायला सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नसेल तर लिहून पाठवा की सर मला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे. जर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे. आणि जर तुम्हाला फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता मिळाला असेल आणि मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता मिळाला असेल तर लिहून पाठवा की सर मला फेब्रुवारी महिन्याचा सुद्धा हप्ता मिळाला आणि मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता मिळाला आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील जो हप्ता असेल त्याची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे आणि तो हप्ता मिळण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. जर पैसे मिळाले असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले आहेत. पुढे बघा, लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना राज्य सरकारने आतापर्यंत हजारो रुपये वितरित केले आहेत, ज्याची एकत्रित रक्कम काही लाख कोटींच्या घरात पोहोचलेली आहे. ज्याच्यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार निर्माण झाला आहे. अशावेळी राज्य सरकार योजनेचे निकष आणि पात्रता यावर गांभीर्याने विचार करत आहे. ज्या महिला आणि लाभार्थी ह्या योजनेचे निकष पूर्ण करत नाहीत त्यांना अपात्र करण्याचे धोरण राज्य सरकार अवलंबत आहे. म्हणजेच त्याचं सांगायचा हेतू असा आहे की ज्या महिला ह्या निकषांमध्ये बसत नाही, ह्या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाही, त्या महिलांना अपात्रित केले जात आहे. आतापर्यंत सर्वच महिलांना देखील पैसे मिळाले, पण आता याच्या पुढे फक्त ठराविकच महिलांना पैसे मिळणार आहेत किंवा ज्या महिला या योजनेची जे निकष आहे ते निकष पूर्ण करत असतील त्याच महिलांना पैसे मिळणार आहे. नाहीतर अशा भरपूर महिला ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे, त्यांचं घरदार व्यवस्थित आहे, त्यांच्याकडे सर्व काही आहे, पण त्या महिलांसुद्धा या योजनेचा लाभ मिळत होता. पण आता तसं होणार नाही, चौकशी केली जाणार आहे आणि त्यानंतर त्या महिलांना वगळून इतर ज्या काही खरोखर महिला आहेत की ज्यांना गरज आहे त्या महिलांना पैसे दिले जाणार आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतोय की तुम्हाला पैसे मिळाले की नाही, किंवा तुम्हाला जर पैसे मिळाले असतील तर लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले, जर मिळाले नसतील तर लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले नाही आहे, जेणेकरून ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत त्यांनासुद्धा ठिकाणी पुढे पैसे मिळतील. ज्यांना मिळालं नाही आहे त्यांनासुद्धा पैसे मिळवण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. म्हणून कमेंट सेक्शनमध्ये काही अडचण आली, काही डाऊट असला तर बिंदासपणे तुम्ही विचारू शकता. पुढे बघा, अपात्र करण्याचे धोरण राज्य सरकार अवलंबत आहे, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार या ठिकाणी लटकत आहे. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत 9 लाख महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद झाले, तुम्ही बघू शकता. तर जवळपास 50 लाख महिलांचे अर्ज ह्या योजनेतून बाद होतील अशी शक्यता आहे. म्हणजेच बघा, आतापर्यंत 9 लाख केले, अजून जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर 50 लाख महिलांचे अर्ज योजनेतून बाद होतील. मग त्यामुळे तुमचा नंबर लागायला नको, म्हणून तुमच्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करत आहे. काही अडचण असेल तर बिंदासपणे विचारा. तुम्हाला हप्ता मिळाला की नाही ते लिहून पाठवा. जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल मग तुम्ही योजनेतून बाद झालात का काय, असाही प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर विचारा, बिंदासपणे प्रश्न तुमचे मांडा. तुमचा हप्ता तुमच्या अकाउंटवर जमा करण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.